तर मित्रांनो, जर बिझनेस करायची जिद्द असेल तर माणूस कसंही करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच गोष्ट कळणार आहे. ह्या माणसाने काय केलं, ग्लुकॉन डी जे की 35 ते 40 रुपयाला एक छोटंसं पाऊच भेटतं, त्याला त्याने काय केलं, काचेची स्टँडर्ड बॉटल घेतली, त्यामध्ये चांगला स्टिकर त्याने प्रिंट करून घेतला आणि त्याला एक इंग्लिश नाव दिलं आणि त्यामध्ये त्याने ग्लुकॉन डी पाण्यात मिक्स करून त्यामध्ये फक्त ऍड केलं, थोडंसं थंड करून, आणि रोडवरती सेल करायला बसला. त्याला फक्त एक एक्सपेरिमेंट करायचं होतं की लोकांचा माइंडसेट कसं वर्क करतं. आणि लोकांनी काय केलं, ते ब्रँडचं नाव बघितलं, लोकांना थोडंसं स्टँडर्ड नाव दिसलं, थोडंसं स्टँडर्ड पॅकेजिंग दिसलं आणि लोकांनी ते 35 रुपयाचं पाऊच आणि साधारणपणे 20-30 रुपयाची ती बॉटल, म्हणजे साधारणपणे 60 ते 70 रुपयामध्ये झालेली बॉटल लोकांनी 500 रुपयापर्यंत खर्च करून विकत घेतली. लोकांना सेल करताना त्यांनी हे नाही सांगितलं की ग्लुकॉन डी, त्यांनी लोकांना सेल करताना सांगितलं की अमेरिकेतलं फेमस एनर्जी ड्रिंक आहे. ह्यामधनं फक्त एकच गोष्ट प्रूफ होती की बिझनेस करणं अवघड नाही, फक्त तुम्हाला बिझनेस करता आला पाहिजे, प्रोडक्ट सेल करता आला पाहिजे. आता तुम्ही असं स्वतःचा एखादा ब्रँड सुरू करू शकता. एक्झाम्पल द्यायचं झालं तर केळीचे चिप्स तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता. तुम्हाला बनवायचं नाही, तुम्हाला कुठलेही प्रोसेस करायची नाहीये. तुम्हाला काय करायचं, मार्केटमध्ये होलसेलर असतात, फरसांचे दुकान, त्या ठिकाणी स्वस्त तुम्हाला बल्कमध्ये केळीचे चिप्स भेटून जाईल. तुम्हाला तिथनं उचलून आणायचं, फक्त तुम्हाला एक चांगलं ब्रँडचं नाव द्यायचं, चांगलं पॅकेजिंग करायचं आणि त्यालाच रिपॅकिंग करून तुम्हाला सेल करायचं तुमचं ब्रँडचं नाव देऊन. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बिझनेस करू शकता. बिझनेस करणं अवघड नाही, हेच मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं. भेटू आपल्या अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत थँक्यू सो मच.